हॅलो एव्हरीवन, मी काजल रणदीप स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर। बघा, आज अगदी महत्त्वाची माहिती तुमच्या समोर मी घेऊन आलेली आहे। जसे की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सेट एक्झाम साठी खूप प्रिपरेशन करत आहात, खूप कष्टाने आणि बोलत ना एक प्रामाणिकपणे मेहनत करत आहात। तर तुमच्या मेहनतीला गती मिळावी यासाठी मी आज खूप महत्त्वाची व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर सेट एक्झाम जी आहे आता 2026 मध्ये जी सेट एक्झाम येणार आहे, त्यासाठी क्वालिफाईड होण्याचा सर्वात सोपा मार्ग काय। आता पहिली तर गोष्ट, आताच तुम्ही जून मध्ये जी एक्झाम दिली होती त्याचा रिझल्ट कधी लागणार, त्याच्याबद्दलची रिझल्टची डेट काय आहे त्याबद्दल मी व्हिडिओ एक अपलोड केलेली आहे। जर तुम्ही सुद्धा ती 40वी सेटची एक्झाम दिली असेल जून मध्ये, तर त्याचा रिझल्ट आता लागणार आहे, ती कोणती डेट आहे, कोणत्या तारखेला लागणार आहे, त्यासाठी काय करावं लागेल त्याची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन तुम्हाला चेक करायची आहे। आणि आता ज्यांनी आन्सर की सुद्धा पाहिली असेल, तर आन्सर की वरून आपल्याला थोडंफार एक अंदाज कळतो। या आता रिझल्ट सुद्धा तुम्ही बघाल, तो रिझल्ट पाहिल्यानंतर ज्यांचा नंबर लागलेला नसेल तर ते ऑफकोर्स नेक्स्ट सेटसाठी ट्राय करणार। ठीक आहे, सो तुम्हाला तिथे डिमोटिवेट व्हायचं नाहीये। आता काजल मॅडम, मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड केलेली आहे। सो एक अपयशातून यशाकडे कशा प्रकारे जायचं हे म्हणजे बोलताना अगदी छान प्रकारे तुम्हाला समजावून सांगेन, आणि त्याचबरोबर अपयशातून यश कसं प्राप्त करायचं या गोष्टीवर सुद्धा अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला एक्सप्लेन करेन। ठीक आहे, सो आपला आजचा जो मेन टॉपिक आहे की सेट क्वालिफाईड होण्याचा सर्वात सोपा मार्ग। ठीक आहे, आता खूप विद्यार्थी विचार बोलतात, मॅडम अशी काय जादुई ट्रिक सांगा की आम्ही सेट क्वालिफाय होऊ आणि एक मस्त डिग्री कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर बनू। सो तुमच्यासाठी खास मी एक सोपा मार्ग सांगणार आहे, जो मार्ग मी फॉलो केलेला ज्यावेळेस मी सेटची एक्झाम फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर केलेली होती। नेटची एक्झाम माझी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाली नव्हती। मी जेव्हा MA च्या पार्ट 2 ला होती, माझं स्पेशलाइज इंग्लिश लिटरेचर या सब्जेक्ट मधून झालेलं आहे, आणि मी जेव्हा MA च्या पार्ट 2 ला होती तेव्हा मी एक्झाम दिलेली, नेटची पहिली एक्झाम दिलेली, बट ती माझी क्लिअर झाली नाही। माझी खूप मेहनत होती, खूप अभ्यास होता, पण मला योग्य तो मार्गदर्शन नव्हतं की कुठून न्यूटन घ्यायचे, कुठून राईट मारायचे, कुठून लेफ्ट मारायचे, तर आपण आपल्या लोकेशनवर जाऊन पोहोचतो। या गोष्टीचा योग्य तो डायरेक्शन दाखवणारं मला कोण नव्हतं। सो त्याच्यानंतर लगेच सेट एक्झाम होती, त्या सेकंड इयरलाच असताना, तर ती मी सेटची एक्झाम दिली, आणि त्यावेळेस माझे जे प्राध्यापक होते, जे प्रोफेसर होते, त्यांनी मला छान प्रकारे गाईड केलं आणि सेटची एक्झाम सुद्धा मी व्यवस्थितपणे क्लिअर केली। ओके, सो आता तुम्ही इथे बघणार आहेत, तर मी बोलतात ना सेटची एक्झाम क्लिअर करण्यासाठी सर्वात सोपा कोणता मार्ग होता जो मी आजमावलेला होता त्याबद्दल मी पाहणार आहे। आणि नक्कीच आपली जी बॅच आहे त्या बॅच मध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुमच्या खूप साऱ्या कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर होणार आहे। त्यासाठी हा नंबर आहे 8010457760, या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जे नोट्स फॉलो केलेले त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड ऑन करून मी तुम्हाला देणार, जेणेकरून तुमचं सुद्धा छान प्रकारे बेस्ट टू बेस्ट तुमचं तिथे एक बोलतात ना रिझल्ट येणार। ओके, आता सर्वात सोपा मार्ग जे तुम्हाला मी आज सांगणार आहे, ठीक आहे, सिंपल वे तुम्हाला सांगणार आहे। पहिली तर गोष्ट तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे पेपर 1 आणि पेपर 2। ठीक आहे, पहिली तर गोष्ट ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पॉझिटिव्ह पॉइंट की नेगेटिव्ह मार्किंग नाहीये, नकार म्हणजे एक बोलतात ना नेगेटिव्ह मार्किंग सेट मध्ये नाहीये। ठीक आहे, नेगेटिव्ह मार्किंग नाहीये, तर याचे किती प्रश्न, 50 प्रश्न असणार आहे 100 मार्कासाठी, म्हणजे 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स, एक क्वेश्चन 2 मार्कासाठी। पेपर 2 मध्ये 100 क्वेश्चन असणार आहे, किती मार्कासाठी, तर 200 मार्कासाठी, अगेन 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स। ठीक आहे, अगेन 200 मार्कासाठी। ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं, आता याच्यामध्ये जर व्यवस्थितपणे पाहिलं तुम्ही, तर तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सिलेबस, पहिलं तुम्हाला कोणती गोष्ट समजून घ्यायची याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये पण, पहिलं तुम्हाला सिलेबस समजून घ्यायचंय। सिलेबस काय तो समजून घ्यायचा। तर पेपर 1 चा सिलेबस हा सगळ्यांचा कॉमन असतो, पण पेपर 2 चा प्रत्येकाचा सिलेबस हा वेगळा असतो, कारण की तुम्ही आता माझं इंग्लिश लिटरेचर मध्ये स्पेशलाइज झालेलं आहे, तर माझा पेपर 2 हा त्या विषयावर होतो। जर तुमचं हिस्ट्री विषयामधून झालेलं असेल, वरचा मॅथ्स या विषयामधून झालेलं असेल, तर तुम्ही तुमच्या विषयाचा तो तुमचा सिलेबस असणार आहे। ठीक आहे, आणि एक पहिला पॉइंट पॉझिटिव्ह पॉइंट असे की नेगेटिव्ह मार्किंग नाही, दुसरा पॉझिटिव्ह पॉइंट असा आहे की पेपर 1 हा सगळ्यात जास्तीत जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे कम्पेअर टू पेपर 2। पेपर 2 पण स्कोरिंग आहे, पण पेपर 2 चा अभ्यास करण्यासाठी तुमचं
आता फॉर एक्झाम्पल माझं बॅचलर जे मी केलेलं मी सांगते हा. माझं बॅचलर डिग्रीला पण इंग्लिश लिटरेचर होतं, मास्टर डिग्रीला पण इंग्लिश लिटरेचर होतं. ठीक आहे. सो या पेपर 2 साठी मी काय केलेलं माहिती, माझं बॅचलर लिटरेचर बॅचलर डिग्रीला FY ला माझं इंग्लिश लिटरेचर मधून सब्जेक्ट होता. एक सब्जेक्ट, आपले सब्जेक्ट असतात ना, हिस्ट्रीचा एक असतो, लिटरेचरचा एक असतो, परत बिझनेस कम्युनिकेशन एक असतो, असे सब्जेक्ट असायचे. तर माझा FY ला मला अजूनही आठवतंय, एवढा छान सोपा मार्ग मी आजमावलेला. FY ला माझं इंग्लिश लिटरेचर होतं, त्याचं सिलेबस मी समजून घेतलेलं, थोडंफार ते वाचलेलं. SY ला म्हणजे सेकंड इयर असताना माझे लिटरेचरचे 2 सब्जेक्ट झाले, एक इंडियन लिटरेचर, एक अमेरिकन लिटरेचर. ते सुद्धा मी व्यवस्थितपणे त्याचा सिलेबस, त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला. म्हणजे मास्टर डिग्री झाल्यानंतर मी पुन्हा बॅचलर डिग्रीचा अभ्यास केला, कारण की सिलेबस कव्हर करण्यासाठी, या गोष्टी मला माहित होण्यासाठी. कारण की याच्यामध्ये सिलेबस मध्ये जे काही पॉइंट्स दिलेले असतात, जे काही टॉपिक दिलेले असतात, ते आपण बॅचलर डिग्रीला आणि मास्टर डिग्रीला केलेले असतात, तेच दिलेले असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर TY ला मला 6 लिटरेचरचे सब्जेक्ट होते. आर्ट ऑफ ग्रामर अँड रायटिंग, त्यानंतर ब्रिटिश लिटरेचर, डायस्पोरा लिटरेचर ऑफ, खूप सारं होतं. ठीक आहे. ते सब्जेक्ट, लिटररी क्रिटिसिझम, ते ठीक आहे झालं. ते त्याच्यानंतर MA च्या पार्ट 1 ला आणि पार्ट 2 ला जे माझं स्पेशल सब्जेक्ट होतं लिटरेचरचे, ते सब्जेक्ट. म्हणजे या संपूर्ण विषयाचा मी व्यवस्थितपणे अभ्यास केला आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी ऍड ऑन केलेले होते, ते मी PYQ द्वारे केले. द्वारे. PYQ फार महत्वाचे आहेत, कारण की PYQ मध्ये कसं एक प्रश्न दिलेला असतो, त्याचे 4 ऑप्शन दिलेले असतात. तर 4 ऑप्शन, जसे की फॉर एक्झाम्पल बोलतात ना, जसे की फॉर एक्झाम्पल एक जॉन मिल्टननी एखादी पोयम लिहिलेली असेल, तर त्याच्या एक पोयमचं नाव दिलेलं असेल आणि ही पोयम कोणी लिहिलंय. तर जसे की फॉर एक्झाम्पल येणार की बोलतात ना, जॉन मिल्टननी लिहिलेले, मग जॉन मिल्टन लिहिले, पण त्याच्या इथे बाकीचे 3 ऑप्शन पण आले, विलियम शेक्सपियर असेल, ठीक आहे, असे बाकीचे 3 ऑप्शन सुद्धा असतील. तर ते 3 ऑप्शन का नाही आले, मग त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारण्यात येऊ शकतो. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं, तर उत्तर साईडला काढून जे 3 ऑप्शन असतात, त्या 3 ऑप्शनच्या आधारावर पण प्रश्न विचारण्यात येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यासाठी PYQ करणं फार गरजेचं आहे. सोपा मार्ग तुम्हाला सांगत आहे मी. ठीक आहे. इव्हन याच्यामध्ये सुद्धा PYQs फार महत्वाचे आहेत. ठीक आहे. ठीक आहे. सिलेबस समजून घेतलं, सिलेबस समजून घेता घेता त्याच्याबरोबर थेरी पार्ट तुम्ही केलं, याच्यामध्ये पण सिलेबस समजून थेरी पार्ट केलं, मग तुम्ही आले PYQs वर. ठीक आहे. मग आले PYQs वर. तुमचं जास्तीत जास्त असलं पाहिजे की याच्यामध्ये हा 100 मार्काचा आहे ना, मी याच्यामध्ये 80+ पार करेन, 80+. ठीक आहे. पेपर 2 हा 200 मार्काचा आहे ना, तर ह्याची तुम्ही बोलतात ना, निम्मे तरी करतील, 100 तरी, निम्मे तरी. हा तर जरा स्कोर करायला कठीण जातो, सब्जेक्टवर डिपेंड आहे. माझा सब्जेक्ट इंग्लिश लिटरेचर होता, तर जरा स्कोर करायला जरा कठीण जात होता, कारण की खूप रायटरचे नाव होती, तर आणि त्यांचे इयर्स वगैरे ते लक्षात ठेवायला खूप हे व्हायचं. माझा एक एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते. आता डिपेंड करतो तुमचा विषय, जर तुम्हाला एकदम इझी जात असेल, काही जणांचं स्पेशल हिस्ट्री असेल आणि त्याचा हिस्ट्री एकदम डाय हात का खेळ असेल, तर इथे 150 पेक्षा 120 पेक्षा जास्त पण तुम्ही मार्क काढू शकता. ठीक आहे. बट इथे जास्तीत जास्त या कमीत कमी, तुम्ही बोलतात ना, कमीत कमी 100 पेक्षा जास्त मार्क काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, किंवा 120+ जाण्याचा प्रयत्न करायचा. जर कमीत कमी 100 आणि हे 80 जरी पकडले, तरी 180 पेक्षा जास्त तुम्ही मार्क काढले, तरी तुम्ही सेट एक्झाम इझिली क्लिअर करू शकता. इझिली. ठीक आहे. ठीक आहे. हा तुमचा सोपा मार्ग आहे, तुम्हाला करायचे. फक्त काय, सिलेबस समजून घ्यायचे, ते सिलेबसच्या रिलेटेड थेरी पार्ट समजून घ्यायचा आहे आणि PYQs करायचे. पेपर 2 चा पण तसंच करायचं आहे. टाइम टेबल कसं असलं पाहिजे, तर टाइम टेबल अभ्यासाचं नियोजन काय असलं पाहिजे, त्याची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे डिटेलमध्ये, ती नक्की जाऊन तुम्हाला चेक करायची आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये माझं रोज दुपारी आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर रोज दुपारी 1 वाजता सेट या एक्झामसाठी माझं लेक्चर होतं. ठीक आहे. माझं पूर्णतः फोकस सध्या सेट एक्झामच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण की मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे आणि मी स्वतः अपयशातून यशाकडे गेलेली आहे. तर माझी इच्छा नाही कोणाला अपयश मिळावं, पण अपयशातून सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं, हे तुम्ही माझ्याकडे बघून करून मिळवू शकता. बघा, मी काय तुम्हाला असं बोलते धापा बिपा की नाही, माझं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झालं, असं जसं
अमकं ढमकं टमकं तसं काहीच नाही. जे माझा अनुभव आहे, जे खरं खुरं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि साहजिक आहे, प्रत्येक माणूस हा अपयशातूनच यश येतो. अपयश यशाची पहिली पायरी असतेच माणसाची. ठीक आहे. सो इथे माझं पहिलं अपयश का आलं? माझी खूप कष्ट, खूप मेहनत होती. रात्रभर मी अभ्यास करायची. आणि ते सीन काय, माझं एम मी करत असतानाच, म्हणजे ती इंग्लिश लिटरेचरची लिंक चालू असतानाच मी एक्झाम देत होते. त्याचा एक चांगला बेनिफिट झालं. पण सीन काय झालं, मला योग्य ते मार्गदर्शन नव्हतं, त्यामुळे मी फसले. पण आपल्या इथे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाणार. ठीक आहे. मी स्वतः इथे आहे, माझे नोट्स आहेत, त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड ऑन करून तुम्हाला मी देणार. सो काही गोष्टीची काळजी करायची नाहीये तुम्हाला. पेपर 1 तर सगळ्यांसाठी कॉमनच आहे. ठीक आहे. सो आपली बॅच सुद्धा आहे. बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे, तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. 8010457760 या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता. आपल्या बॅच मध्ये फक्त पेपर 1 नाही तर पेपर 2 ची सुद्धा तयारी करून घेतली जाणार. तुमचं जो स्पेसिफिक सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्ट नुसार. प्लस तुम्हाला इथे 100% पहिल्याच प्रयत्नात यश दिलं जाणार, याची अश्युरिटी मी स्वतः काजल मॅडम देत आहे, जिने स्वतः नेट सेट क्वालिफाईड केलेला आहे. नक्कीच. ठीक आहे. बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार. लेक्चर अनलिमिटेड वाढ आहे. टेस्ट सिरीज बघा, टेस्ट सिरीज आता नेहमी 5 स्टार देते मी. टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं हे फार गरजेचं आहे. ठीक आहे. टेस्ट सिरीज तर सॉल्व्ह करायचेच आहे. ठीक आहे. त्याच्याने तुमचा एक बोलतात ना, कॉन्फिडन्स बूस्ट होतं. हा, थोडं क्वेश्चन चुकली तर डिमोटिवेट सारखं होतं, पण तुम्हाला डिमोटिवेट व्हायचं नाहीये. तर त्याच्या ऐवजी तुम्हाला बोलतात ना, मोटिवेटच राहायचं आहे आणि खूप साऱ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. जिथे तुम्ही चुकताय तिथून काहीतरी शिकायचं आहे. ठीक आहे. आणि फक्त ही रेकॉर्डेड बॅच नाहीये, तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. म्हणजे तुमचं डायरेक्ट इंटरॅक्शन शिक्षकांसोबत होणार. सो नक्कीच हा नंबर दिलेला आहे, या नंबरमध्ये कॉल करून, या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या बॅच मध्ये एनरोल करून घेऊ शकता. सो नक्कीच आता मी ते थांबत आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला दणक्यात शेअर आणि लाईक जरूर करायचंय. आणि रोज माझं दुपारी 1 वाजता सेटचं लेक्चर असतं, तो न चुकता तुम्हाला अटेंड करायचा आहे. थँक्यू सो मच.